जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुति रामदासाभिरामा श्रीराम। रामा मी तव दास दास म्हणता माते कशाचे भय। रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुझ विना नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक श्रीराम। सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार श्रोते हो, आपण समर्थांच्या प्रस्थानत्रयीमधला आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत। त्याच्यावर चिंतन मनन चर्चा करत आहोत आणि त्याच्यातला सखोल अर्थ जाणून घेण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहोत। आता आपण पाहिलं होतं की या आत्मारामामध्ये 5 समास आहेत, पंचसमासी आहे, लघुशरीरी आहे, 183 ओव्या आहेत आणि त्याच्यातला जो पहिला समास आहे त्याग निरूपण पहिल्यांदा काढून टाकल्याशिवाय नंतर रुजवायला जागाच उरत नाही। पहिलं नेहमीच काढून टाकायला लागतं। परमार्थामध्ये एक गोष्ट काढून टाकायची आणि एक गोष्ट रुजवायची अशी पद्धतच आहे। वैराग्य म्हणजे तरी काय आहे तर ते काढून टाकणे रे, जी आसक्ती ती काढून टाकायची आणि अभ्यास म्हणजे काय आहे तर नवीन रुजवायचे। शेतीमध्ये नाही का पहिल्यांदा तण काढून टाकावं लागतं आणि मग नवीन बीज रुजतं तिथे। त्यामुळे इथे सुद्धा पहिलाच समास जो आहे तो त्याग निरूपण आहे। काहीतरी काढून टाकायचे। काय काढून टाकायचे तेच आपण बघतोय। काय काढून टाकायचे? आपल्या शरीरामध्ये म्हणा कितीतरी विकार साठलेले आहेत, काय काढायचे आणि तेच आपले ह्या पुढच्या काही ओव्यांमध्ये आज आपण बघणार आहोत। म्हणजे पहिल्याच समासामध्ये त्याग निरूपणामध्ये आहेत 39 ओव्या, त्याच्यातल्या 30 ओव्या तर आपल्या झाल्याच आहेत। आता उरलेल्या केवळ 9 ओव्या आहेत, पण या 9 ओव्यामध्ये फार महत्त्वाचं मार्मिक विश्लेषण केलेलं आहे समर्थांनी आणि त्या 9 ओव्यामध्ये नक्की काय टाकायचं ते सांगितलं आहे। आसक्ती वगैरे आम्हाला माहिती आहे, पण नक्की काय टाकायचं हे या पुढच्या 9 ओव्यामध्ये आपण बघणार आहोत। आणि मागच्या ओव्यामध्ये काय पाहिलं हेही आपण बघतो। पहिल्यांदा स्तवन होतं, जयास लटिका आळा आला जो माया गौरीपासून जन्मला झालाच नाही तया अरूपाला रूप कैचे अशी सुरुवात होती। परब्रह्माची पासूनच सुरुवात आहे। वस्तुनिर्देश केलेला आहे आणि त्याच्यानंतर वंदन होती। प्रभू रामचंद्रांना वंदन आहे आणि सगळ्यांनाच म्हणजे शारदेला वंदन आहे। असे वंदन करत करत स्तवन करत करत आपल्याला समर्थ अगदी अलगद पुढच्या प्रवासाला घेऊन जात आहेत। आपण त्या 29व्या ओवीमध्ये सुद्धा समर्थांनी ते आपल्या शिष्याला सांगितलं होतं। शिष्याने आशंका घेतली नव्हती, शिष्याला काही प्रश्न पडलेले नव्हते, परंतु समर्थांनाच त्याची काळजी आहे आणि म्हणून समर्थ त्याला आपणहून तळमळीने सांगतायत की तू काय करायला पाहिजेस आणि तू कुठे आहेस। तू फक्त एकच गोष्ट तुझी चुकलेली आहे, ती म्हणजे तुला स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे। खरा तू कोण आहेस? खरा तू ईश्वर स्वरूपच आहेस, परमात्म स्वरूपच, परमेश्वर स्वरूप तू आहेस।
ईश्वरापासून झालासी परी तू तयासी चुकलासी. 29व्या ओवीत म्हणतात, तू ईश्वरापासूनच झालायस, त्याचाच अंश आहेस, पण तू त्याला आता ओळखत नाही आहेस, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट. बाकी सगळं तुझं बरोबर चाललंय, पण तू स्वतःला विसरलायस रे. ज्याच्यापासून झालायस त्यालाच विसरलायस आणि म्हणून हे दुःख भोगावं लागतंय. आणि दुःख कुणाला चुकलंय हो? आपण सगळे दुःखच भोगतोय. सुख कधीतरी क्वचित आम्हाला थोडंसं मिळतं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, एवढं दुःख भोगतोय. पण ह्यात जर का आपल्याला खूप आनंद मिळाला, परमानंद किंवा ब्रह्मानंद मिळाला, तर हे दुःख उरणारच नाही. मग तो ब्रह्मानंद मिळवण्यासाठी काय करायचे, तर फक्त त्याचं स्मरण व्हायला पाहिजे. माझ्या स्वरूपाचं, मी फक्त मला ओळखता आलं पाहिजे. आपण जगाला फार ओळखतो, जगातल्या वस्तू, पदार्थ, व्यक्ती यांना ओळखण्याचा प्रयत्न करतो, पण एकच गोष्ट चुकून राहून जाते, स्वतःला ओळखायचं आहे. मी कोण आहे, मी स्वरूप म्हणजे माझं काय आहे, नक्की काय आहे. या देहाला जो मी समजतोय तो खरं तर माझं स्वरूप नाही आहे. या देह म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, आत्मा म्हणजे मी नाही, अवयव म्हणजे मी नाही, इंद्रिय म्हणजे मी नाही. मी आहे तरी कोण? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, मी काही नाही आहे. मी याच्यापेक्षा वेगळा आहे. कोण आहे? नित्योपलब्धी आत्मा आहे. आणि कसं आहे तेच आपल्याला या आत्मारामाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे. आणि समर्थ शिष्याला सांगतायत, त्यागीसी सकळ वैभव आला आणि विश्वाससी माझी या बोला. आता ह्या मार्गाने चालण्यासाठी पहिल्यांदा मनामध्ये दृढ श्रद्धा पाहिजे. जो सांगतोय, जे सद्गुरू आपल्याला सांगतायत त्याच्या वचनावर निदान श्रद्धा पाहिजे. आणि एक श्रद्धाच तुम्हाला खरं तर तारून नेत असते. श्रद्धा वान लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिया, असं गीता सांगते. त्यामुळे श्रद्धा पाहिजे. आणि म्हणूनच समर्थ शिष्याला म्हणतायत, जर का तू माझ्यावर विश्वास ठेवत असशील, माझ्या वचनावर तुझी श्रद्धा असेल, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. तर मी तुला जिथे जायचंय ना, जिथनं आल्यास तिथे मी नेऊन सोडीन तुला. पण माझ्यावर विश्वास आहे ना. नाही तर थोडा विश्वास, थोडा अविश्वास असं नाही चालणार. संशय मनातला काढून टाक. संशयात्मा विनश्यती. त्यामुळे संशय नको, पूर्ण श्रद्धा. आणि श्रद्धा ही नेहमी 100%च असावी लागते. श्रद्धा आणि निष्ठा याच्यामध्ये थोडा सूक्ष्म फरक आहे, की मनाच्या पातळीवर असते ती श्रद्धा आणि बुद्धीच्या पातळीवर असते ती निष्ठा. कर्म करताना सुद्धा सद्गुरूंनी काय सांगितलं आहे तशी कर्म केली तर त्याला निष्ठा म्हटलेलं आहे. पण मनाच्या पातळीवर असते ती श्रद्धा. त्यामुळे तू जर का माझं बोलणं खरं मानत असशील, तर मी तुला तिथल्या तिथे जिथून आलायस किंवा जिथे तुला जायचं आहे, जिथे तुला परम आनंद मिळणार आहे, परमात्म्याची प्राप्ती होणार आहे, परमपद प्राप्त होणार आहे, तिथे मी तुला नक्की नेऊन सोडणार आहे. समर्थांनी हे 30व्या ओवीत सांगितले. आता आजच्या नवीन ओव्या, ज्या पुढच्या 9 ओव्या आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये मात्र समर्थ एक करार करतायत, एक बार्गेनिंगच करतायत. खरं नाही वाटत नाही का आपल्याला? समर्थ म्हणतायत, तू मला काय देशील? अरे च्या, म्हणजे आमच्या प्रापंचिकांसारखंच झालं की आम्ही काय सगळ्या गोष्टी, आम्हाला काही दिलं तर आम्हाला लगेच मिळण्याची अपेक्षा असते. मी तुला हे देईन, पण त्याच्या बदल्यात तू मला काय देणार? अगदी लहानपणापासून सुरू होतो नाही का हा सगळा प्रवास. लहानपणी आम्ही पिसं, चांद्या, दगड, मणी काय काय साठवत होतो आणि एकमेकीमध्ये, मैत्रिणीमध्ये देवाणघेवाण करायचो की मी तुला 1 पीस देते, त्याच्याबद्दल तुम्हाला 2 मणी दे. असली देवाणघेवाण आमची पण चालायची. मोठेपणीसुद्धा आहेच. मोठेपणी तो ती देवाणघेवाणाचं स्वरूपच बदललेलं आहे. आता समर्थ म्हणतायत की तुला तिथल्या तिथे नेऊन घातलं तर तू मला काय देशील? बघा आता ओवी आधी बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. 31वी ओवी सांगते, तुझे अढळपद गेले, तुझं मायेने वेढा लाविले, ते जरी तुझं दिधले, तरी मज काय देसी. खरं नाही वाटत नाही का आपल्याला? समर्थ असं काही म्हणत असेल की तुला मी हे सगळं देईन, तुझं अढळपद गेलंय, तुला ते मायेने वेढा घातलाय, तू गुरफटलायस, त्याच्यातनं मी अलगद काढून तुला त्या स्वरूपापर्यंत पोचवीन, पण त्याच्या बदल्यात तू काय मला देणार? खरं नाही वाटत. पण बघा ना, खरंच आहे. काय होतं की त्या मायेच्या तावडीत तो अडकलाय. जीव काय झालाय? मायेच्या तावडीत अडकलाय.
या दृश्य पसाऱ्यामध्ये खरं अडकलं आहे आणि त्यातनं बाहेर काढण्यासाठी सहजासहजी काम होत नाही बरं काय. त्याच्यासाठी मोठी शक्ती लागते, मोठं सामर्थ्य पाहिजे आणि ते संतांमध्ये असतं. आमच्या समर्थांमध्ये ते सामर्थ्य आहे आणि म्हणून ते म्हणतात की तुला या सगळ्यातनं मी अलगद बाहेर काढीन, पण तू मला काय देणार. आता हा जीव आहे ना, तो मायेत गुरफटला आहे आणि म्हणून खरं त्याला विस्मरण नव्हतं बरं का. जेव्हा तो मातेच्या गर्भात होता तोपर्यंत त्याला स्मरण होतं. तोपर्यंत तो म्हणत होता की हो मला माहिती आहे मी कोण आहे, सोहम 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 असं सतत त्याच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर त्याच्यामधनं निनाद निघत होता. सोहम, मी तो आहे, मी परमेश्वर आहे, मी परमात्मा आहे आणि मला तिथे जायचं आहे. चुकून ह्या वासनेच्या फेऱ्यात सापडल्यामुळे मला हा जन्म आला आहे, पण मला इथनं लवकरात लवकर सुटका करून घ्यायची आणि मला त्या ठिकाणी पोचायचे. जिथनं आलो तिथे पोचायचं असं मी त्याला प्रॉमिस देऊन आले, आश्वासन देऊन आलेलं आहे आणि मला लवकरात लवकर तिथे जायचं आहे अशी जीवाला जाणीव होती. कुठपर्यंत? मातेच्या गर्भात असताना सोहम सोहम म्हणत होता. पण काय झालं, बाहेर आला आणि लगेचच म्हणायला लागला कोहम. विसरलाच. जन्माच्या वेळी ते स्मरण सगळं विसरून गेलं आणि विस्मरण झालं आणि मग तो म्हणायला लागला कोहम, मी आहे तरी कोण, भानच नाही. आत्ता भान होतं आणि आत्ता भान नाही अशी अवस्था झाली त्याची. कशामुळे झाली? आणि बघ, लहान बाळांना सुद्धा 6 महिन्यापर्यंत जाणीव असते बरं का. ती लहान मुलं, लहान बाळं झोपेमध्ये हसतात, काहीतरी वेडेवाकडे चेहरे करतात, काहीतरी त्यांना आठवत असतं, मागचं काहीतरी आठवत असतं आणि स्वरूपाचंही स्मरण असतं. पण एकदा आम्ही त्यांचं नाव ठेवलं की हे माझं नाव, ही माझी आई, हे माझे बाबा, दादा, ताई, काका, काकू, मामा, मामी, आत्या, सगळं कळायला लागतं. आम्ही त्याला दुपट्यात गुंडाळतो नाही का. पण दुपटं कसलं आहे? दुपटंच मुळे मायेच आहे. आणि शब्दच बघा ना किती गोड आहे. दुपटं. दुपटं म्हणजे 2 बाजू असतात बघा. आपल्या पूर्वी दुपटी बनवायचे तर एका बाजूला असे तुकडे तुकडे लावायचे किंवा काही चित्रांचं कापड लावायचं आणि मागच्या बाजूने प्लेन कापड असायचं. दुपटं असंच असतं. आणि दुपटं म्हणजे 2 बाजू आहेत आणि 2 बाजू म्हणजे द्वंद्व. हा मायेच्या दुपट्यामुळे तो जीव द्वैतामध्ये अडकलाय. आणि द्वैत म्हणजे केवळ 2 नाही बरं का. तर द्वैत म्हणजे भेद. सगळे भेदच दिसायला लागले. हे माझं आहे, हे खेळणं माझं आहे, ही आई माझी आहे, हे घर माझं आहे, माझं खाऊ आहे, माझी खेळणी आहेत, हे सगळं त्याला कळायला लागतं. आणि तो वेगळा, मी वेगळा असा तो मायेच्या भ्रमामध्ये अडकत जातो. आता ह्या मायेच्या भ्रमात तर तो अडकतोच आणि त्यातनं बाहेर येताच येत नाही. तत्वतः म्हणजे विचार केला तर त्याला सगळं कळतं, पण तरीसुद्धा त्या मायेच्या, अगदी आपण सुद्धा, आता आपण काही लहान नाही आहोत, मोठे झालो, पटतंय, कळतंय, पण वळतंय कुठे? कळतंय की मी त्या परब्रह्माचा अंश आहे, हे सगळे माझे कोणी नाही आहेत, हे सगळं कळतंय, पण वळत काही नाही. इथे अध्यात्मामध्ये बोलण्यापुरतं आम्हाला हे कळतं, पण तत्वतः पटत नसल्यामुळे परत आम्ही त्या मायेच्या घोटाळ्यामध्ये अडकत जातो. पसारा आम्हाला फार आवडतो मायेचा. हा माझा, हा तुझा, हा देश माझा, हा परक्याचा. आपण ह्या सीमारेषा आखलेल्या आहेत, परब्रह्माने नाही आहेत. परब्रह्म म्हणतो एकोहम बहुश्याम एकम सद विप्रा बहुधा वदंती. ते परब्रह्म एकच आहे, पण आम्ही त्याला पुष्कळ नावं दिली आहेत. हा घोडा, हे गाढव, ही गाय, तो बैल, तो हत्ती, हे फुलपाखरू, हे डायनॉसॉर, आम्ही नावं पुष्कळ दिलेली आहेत. या झाडांना, माणसांना आम्ही सगळ्याला नावं दिलेली आहेत. आणि त्यामुळे आम्हाला भ्रम झालेला आहे, भेदात आम्ही अडकलेलो आहोत. आता या भेदातनं बाहेर काढायला नुसते शब्द पुरेसे नाही आहेत, सामर्थ्य लागतं, गुरुकृपा लागते. ती संतांकडे असते आणि संत आपल्यावर खरं तर भरभरून कृपा करतात, पण तरीसुद्धा आम्ही इतके करंटे, आम्ही इतके दुर्दैवी की आम्ही त्या कृपेचा सुद्धा नीटसा लाभ करून घेत नाही आणि परत त्या गोष्टीमध्ये अडकत बसतो. आणि खरंच आहे, आता समर्थ इथे विचारतात तू मला काय देणार. व्यवहारात सुद्धा काहीतरी मिळवायचं असलं की काहीतरी द्यावं लागतं. एखादी वस्तू घ्यायची, दुकानातनं एखादी वस्तू घ्यायची की आम्हाला पैसे द्यावे लागतात.
किंवा पूर्वी वस्तूच्या बदल्यात वस्तू असायचे. कुंभार, सोनार, लोहार, शिंपी, चांभार अशा अनेक जाती, 12 बलुते होते. तेव्हासुद्धा काहीतरी द्यावं लागायचं. कोणा शेतकऱ्याकडे धान्य असेल तर तो धान्य देऊन त्याच्या बदल्यात काही कपडे शिवून घ्यायचा, असा व्यवहार चालायचा. आत्तापर्यंत होता. आता आपण पैशाने व्यवहार करतो किंवा आता त्याच्याही पुढे जाऊन आपण प्लास्टिक मनी वापरतो, कार्ड वापरतो. पण काहीतरी तर द्यावंच लागतं, दिल्याशिवाय काही मिळत नाही आहे. मग इथे सुद्धा आता हे स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करायचं, हे तर फार मोठं खजिना आहे, फार मोठा ठेवा आहे. मग ते प्राप्त करायचं असेल तर काहीतरी तर तुम्हाला द्यावंच लागणार. मग काय द्यायचं आहे? त्यामुळे ती किंमत द्यायची. ती किंमत तरी काय सांगा, तरी आम्हाला परवडत असेल तर आम्ही लगेच घेऊ. आणि इथेच आपली फसगत होते हो, इथेच नेमकी फसगत होते. आपल्याला किंमत द्यायला फार आवडतं. किती रुपयाला आहे आधी आम्ही विचारतो, केवढ्याला आहे? 5 रुपये, 50 रुपये, 500 रुपये, 5,000 रुपये, 5 लाख रुपये, अगदी 50 लाख रुपये. आम्ही काही द्यायला तयार असतो आम्हाला आवडीची वस्तू मिळवण्यासाठी. मग आता हा मोक्ष मिळवण्यासाठी, हे परमपद प्राप्त करण्यासाठी काय मागतायत समर्थ? चला एकदा देऊ आणि मोकळे हो असं आपल्याला वाटतंय ना. असं सोपं नाही आहो. त्यामुळे ती किंमत काय आहे, कुठली किंमत द्यायची तर सगळ्यात अवघड आहे. खिशातनं काही काढायचं नाही आहेत, पैसे काढायचे नाही आहेत, कार्ड काढायचं नाही आहे, काही मनी ट्रान्सफर करायचे नाही आहेत. मग काय करायचं आहे तर फक्त दृश्य वस्तूचा त्याग करायचा. 1 रुपयासुद्धा द्यायचा नाही आहे, काहीच खर्च करायचं नाही आहे, दृश्याचा त्याग करायचा आहे. ती किंमत आहे आणि ती देण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा असं समर्थ सांगतायत. आणि समर्थ हे उगीच नाही सांगत आहेत, कारण कुठलीही गोष्ट विनामूल्य दिली की त्याची किंमतच राहत नाही ना. समर्थ इथे तर बार्गेनिंग करतायत खरं म्हटलं तर. किंवा आपण व्यवहारात बघतो बरं का, की एखादी गोष्ट, एखादा सेल लागलेला असतो, एखादं काही ऑफर असते एखाद्या मॉलमध्ये वगैरे, असं आपण बघतो. किंवा ही वस्तू त्याच्यावर फ्री मिळणार आहे असं सांगितलं जातं, पण त्याच्या मागे हिडन कॉस्ट असते ना, लपलेली किंमत असतेच त्याच्या मागे. मग इथे आता समर्थ विचारतायत त्यांच्या मनात काय आहे कोण जाणे. काही त्याच्यामध्ये लपलेली किंमत आहे की तू मला तरी माझं काय देसी असं विचारतायत. बघू तरी या आता समर्थ काय मागतायत आपल्याकडे. सोपं असलं, परवडणारं असलं तर आपण लगेच घेऊन टाकूया, पण परवडणारं नाही आहे ना, हेच तर आम्हाला जमत नाही. म्हणजे बघा समर्थ पुढे म्हणतात 32व्या ओवीमध्ये, जितुके काही नासोन जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. काय मागतात? मागून मागून काय मागितलं समर्थाने की जितकं काही नाशिवंत आहे, जे संपणार आहे, जे बदलणार आहे, जे परिवर्तनशील आहे आणि जे अशाश्वत असेल, जे टिकणारं नाही आहे, टिकणारं नाही आहे आणि तुझ्याबरोबर जे येणार पण नाही आहे, तेवढे तू मला दे. आता खरं किती फायद्याचा सौदा आहे नाही का आपल्याला. आपल्याला उचलून काही पैसे, अडके, सोनं, नाणं काही द्यायचं नाही आहे. फक्त काय करायचं आहे, त्याग करायचा आहे. कशाचा? या दृश्य गोष्टीचा. जे माझ्याबरोबर येणार नाही आहे त्याचा त्याग करायचा आहे. मग करायला सोपं आहे की खरं, पण तोच अवघडे आहो, तोच जमत नाही आहे. हे विश्व कसं आहे सांगू का, आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू याची सगळी सरमिसळ झालेली आहे. आत्मानात्म विवेक जमायला पाहिजे. शाश्वत काय, चिरंतन काय आणि जे न टिकणार आहे, संपणार आहे ते काय, आधी हे ओळखता यायला पाहिजे. आणि तो सराव आपल्याकडनं करवून घेण्यासाठी समर्थांनी हा एक मार्मिक ओवी सांगितलेली आहे की जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, ते द्यावे मज. आता आपल्याबरोबर काय काय येणार नाही आहे विचारच करायला पाहिजे नाही का. मृत्यू तर आहे हे निश्चित आहे. आपण काही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलो नाही आहेत. आपल्या सगळ्यांना एक ना एक दिवस कधीतरी जायचंच आहे. मृत्यू नक्की आहे. पण मृत्यू आहे, मृत्यूच्या वेळेला मला काय काय बरोबर घेऊन जाता येईल बघूया तरी. बघा त्यामुळे आणि ह्या संसारामध्ये, या दृश्य पसाऱ्यामध्ये काय आत्मवस्तू पण आहे आणि अनात्मवस्तू पण आहे. मग अनात्म जे आहे ते माझ्याबरोबर येणार नाही आहे, ते इथेच सोडून जायचं आहे.
मग आता तो आधी विवेक जमायला पाहिजे. काय आत्मवस्तू काय आहे आणि अनात्मवस्तू काय हे आधी ओळखता यायला पाहिजे. याच्यासाठी पाहिजे विवेक, सारासार विवेक, योग्य अयोग्य विवेक, आत्मानात्म विवेक जमायला पाहिजे. मग त्याच्यातला आधी फरक कळला पाहिजे. काय येणार आहे माझ्याबरोबर आणि काय येणार नाही आहे हा विचार केला की मग हळूहळू सगळंच उलगडायला लागतं. आणि मग त्या गोष्टीतली जी आसक्ती आहे ना ती कमी व्हायला लागते. एवढं वैभव साठवलं, एवढं घर सजवलं, एवढा देह नटवला आहे, येणार आहे का बरोबर? काहीच येणार नाही. हे कळायला लागतं, हळूहळू कळायला लागतं. कटू सत्य आहे पण ते पचवावंच लागतं. म्हणजे काहीही येणार नाही. एवढा पैसा मिळवला आहे, पूर्वी पैसा तो जमिनीमध्ये पुरून ठेवायचे, तो येणार आहे का बरोबर? तो येणार नाही. पशुधन भरपूर आहे, गाई गुरं घोडे सगळं आहे, पण ते येणार आहे का बरोबर? ते पण येणार नाही आहे. पत्नी, फार प्रेम आहे हो पत्नीवर, ती येणार आहे का? नाही, ती पण नाही. मग नातेवाईक पण नाही. मग हा देह तरी, अहो देह म्हणजेच मी आहे, मग मी गेले की देह येणारच की. नाही ना, तो देह इथेच राहणार आहे. मग येणार तरी काय आहे? फक्त तुझं कर्म, फक्त तुझ्या वासना तुझ्याबरोबर येणार आहेत. मग हे सगळं इथेच सोडून जायचे, ते मला देऊन टाक असं समर्थ म्हणतात. सुभाषित असं आहे, धनानी भूमो पशवश्च गोष्ठे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. धन भूमीत राहणार आहे, जमिनीमध्ये पुरलेलं ते तसंच राहणार. धना आणि भूम पशवश्च गोष्टी, गाय बैल घोडे सगळं त्यांच्या त्या गोठ्यात तबेल्यात राहणार आहे. पत्नी, भार्या कुठपर्यंत येईल तुझ्यासोबत? गृहद्वारे, निरोप द्यायला तुझं कलेवर जेव्हा उचलतील तेव्हा फार तर ती दारापर्यंत येईल, पुढे नाही येणार, येऊच शकत नाही. बरं, नातेवाईक स्मशानापर्यंत, जनस्मशाने. देह, अहो किती देह मला प्रिय आहे, माझा चांगला देह मी छान नटवला सजवला शृंगारला, तो तरी येईल ना माझ्याबरोबर? नाही, तो पण येणार नाही. देहश्चितायम, तो चितेवर जाळला जाणार आहे. परलोक मार्गे, कोण येणार आहे तुझ्याबरोबर? कर्मानुगो गच्छति जीव एक, हा एकटाच आलायस. त्यामुळे ह्या जगात तू एकटा आलायस आणि एकट्यालाच जायचं. हे सगळा जो पसारा जमवलायस ना तो त्याच्यापैकी काही बरोबर येणार नाही. हे सगळं इथलं इथेच राहणार आहे. एवढं जरी आपल्याला समजलं, एवढं जरी आठवलं तरी या सगळ्या वस्तूंची, या व्यक्तींची, या देहाची व्यर्थता कळायला लागते. हे सगळं व्यर्थ आहे, हे सगळं संपणार आहे. आणि म्हणून अशा वस्तू सद्गुरूंना द्याव्यात असं इथे म्हटलेलं आहे. समर्थ काय मागतात? अशा वस्तू मागतात. म्हणजे समर्थांना लोभ आहे का अशा वस्तूंचा? तुमचं धन दौलत शेती वाडी गुरं ढोरं हे समर्थांना पाहिजे का? नाही. समर्थ म्हणतात मला याच्यातलं काहीच नको आहे, तुला हे समजावून सांगण्यासाठी. आणि ह्या गोष्टी काही तू प्रत्यक्ष मला द्यायच्या नाही आहेत, कुणालाच द्यायच्या नाही आहेत. फक्त त्याच्यावरचं स्वामित्व सोडून द्यायचं. मालकी हक्क जो आहे ना तो फक्त सोडून द्यायचा आहे. म्हणजे स्वामित्व फक्त ट्रान्सफर करायचे. आपण शेतीवाडी जेव्हा विकतो समजा किंवा घेतो, नवीन घेतो, आपण काही जमीन उचलून देत नाही ना, किंवा फ्लॅटसुद्धा उचलून कुणाला देत नाही. फक्त त्या कागदपत्रावर आपलं नाव काढून नवीन व्यक्तीचं नाव तिथे घातलं जातं. म्हणजे फ्लॅट विकला, जमीन विकली, शेतीवाडी विकली असा अर्थ होतो. म्हणजे शेवटी काय आहे, कागदावरच असतो तो. 7/12 म्हणा, ते मालकी हक्क म्हणा, ते पजेशन म्हणा, कागदावरच असतो. प्रत्यक्ष काहीच करायचं नाही. समजा माझी खूप मोठी शेती आहे, कुठेतरी गावाकडे मोठी 40 एकर शेती आहे. तिथनं आता मला उत्पन्नही मिळत नाही, तिथे मी जात पण नाही, येत पण नाही, पण अहंकार आहे. माझी शेती आहे, अहंकार खूप आहे. आणि ती शेती जर का कुणाला देऊन टाकायची झाली तरीसुद्धा माझं मन तयार होत नाही, कारण फार अहंकार आहे, सूक्ष्म असा अहंकार आहे. ही वस्तू माझी आहे हा भाव काढून टाकणं अवघड आहे, अतिशय अवघड आहे. पण एकदा भ्रम काढला की अहंकार नाहीसा होतो खरं म्हटलं तर. आणि खरं सांगू का, आसक्तीचं सुख आहे ना ते क्षणभंगूर असतं आणि त्यातही शेवटी दुःखाचाच अनुभव येत असतो. त्यामुळे त्यागवृत्तीच्या अभ्यासाने
भोगवृत्ती खरं तर कमी कमी होत जाते. त्यागाचा अभ्यास करायला पाहिजे. त्यामुळे भोगी मन, जे मन भोगी असतं ना ते जीवाचं दास्यत्व करतं. पण त्यागी मन आहे ना ते निस्संग होऊन आत्मानंदामध्ये रमून जातं. मग आपल्याला भोगी व्हायचं आहे का त्यागी व्हायचं आहे? आपल्याला भोगी नाही व्हायचं, कारण भोगामध्ये दुःख आहे. त्यामुळे भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम. भोग म्हटलं की भीती आलीच, भोग म्हटलं की दुःख आलंच. मग आम्हाला त्याग, आणि त्यागातनं काय होतं सांगू का? त्यागात शांतीरनंतरम. त्यागाने जे एक मानसिक शांती मिळते ती अपूर्व आहे, अलौकिक शांती मिळते. आणि म्हणून या सगळ्याचा त्याग करायला समर्थ सांगतायत आणि म्हणतायत की तुझं समागमे न येईल तितुकेच द्यावे मज, तेवढंच मला दे. परमार्थामध्ये खरं म्हटलं ना तर काही सांडायचं नाही आणि काही मांडायचं सुद्धा नाही आहे, काहीच करायचं नाही आहे. त्यामुळे नवीन काही करायचं लागत नाही. फक्त जे स्वामित्व आहे, ममत्व आहे तेवढं सोडून द्यायचं. इतकी सोपी गोष्ट आहे आणि मनानेच फक्त करायचं. इथून उठून कुठे जायचं पण नाही, कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये पण जायचं नाही आहे. मनाने स्वामित्व सोडून द्यायचं आहे. पण तेच जमत नाही ना. आणि तेच जमत नाही तरीसुद्धा आम्हाला अहंकार आहे बरं का. तरीसुद्धा आम्हाला अहंकार भरपूर आहे. मी कसा, मी शहाणा, मी विद्वान, मी सुंदर, मी गोरा, मी अमक्या कुळाचा, वर्णाचा अभिमान, जातीचा अभिमान, देशाचा अभिमान, सगळे अभिमान आहेत. आणि माझ्यासारखं कोणाला जमत नाही, मी फारच विद्वान, असा आपला एक भ्रम असतो. खरं हा भ्रमच आहे. त्यामुळे लोकांकडनं कौतुक करून घेणं हा एक माणसाचा सहज स्वभाव आहे. अहंकार सुखावतो त्याने की वाह तुम्ही काय, तुम्ही अगदी ग्रेट असं म्हटलं की आम्हाला बरं वाटतं. पण खरं सांगू का, ही पारमार्थिक फजिती आहे तुमची. लोक तुमची स्तुती करतात, वा 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 काय म्हण, आणि तुम्ही त्याला भुलत जाता. ही सगळ्यात मोठी फजिती आहे, परमार्थामधली फजिती आहे. आणि त्या फजितीला तुम्ही कवटाळून बसताय, कमालच आहे. मग आता ही घसरण थांबवायला पाहिजे, याच्यात अडकायचं नाही आहे. ही घसरण, आम्ही अधोगतीला चाललो आहे, ही घसरण थांबवण्यासाठी कोणीतरी सावरायला पाहिजे ना, आम्हाला हात धरायला पाहिजे. नाही तर आम्ही त्या उतारावरनं गडगडत जाऊ. आमचा कोणीतरी हात धरा हो, आम्हाला कोणीतरी आधार द्या. मग कोण देणार आहे? सद्गुरू समर्थ आपणहून आपल्याला हात देत आहेत. आणि मात्र हे सगळं करत असताना आत्मपरीक्षण करायचं आहे. चुकतंय माझं हे ओळखायचं. नाहीतर मला वाटतं माझं सगळं बरोबरच आहे, मी किती महान, मी किती विदुषी असं वाटतंय. पण आत्मपरीक्षण करत राहायला पाहिजे. असं केलं तर तो हळूहळू हळूहळू अहंकार निघून जातो आणि मग त्या परमपदाची प्राप्ती होऊ शकते सद्गुरु कृपेने. आणि म्हणून समर्थ म्हणतात, तैसा विचारोनी अहंकार सांडिजे मग अस्तीची वस्तू होईजे. समर्थ नाही, माऊली म्हणतात. ते काय म्हणतात, तैसा विचारोनी अहंकार सांडिजे मग, थांबायचं बरं का इथे, मग एकदम भराभरा ओवी वाचायची नाही बरं का. तैसा विचारोनी अहंकार सांडिजे मग, थांबा थोडं, अहंकार जायला वेळ लागतो. लगेच भराभर मग अस्तीची वस्तू होईजे लगेच नाही म्हणायचं. मग अस्तीची वस्तू होईजे. मग टिकणार काय हे लक्षात यायला लागतं. आपली स्वस्ती सहजे आपण केली. एवढं जरी केलं ना तर तुमचं स्वस्ती होणार आहे, कल्याण होणार आहे. हे जे नाशिवंत आहे ते टाकून दिलं की तुम्हाला हलकं वाटेल, एकदम लघुत्व येईल आणि त्याच्यात जो आनंद आहे तो आपल्याला प्राप्त होईल. आणि हा अहंकार पूर्ण गेल्याशिवाय त्या आत्मवस्तूचं भान येणारच नाही, अनुभव तर येणारच नाही. मग ज्ञानबिन तर दूरच गोष्ट राहील. आणि अहंकार टाकला म्हणून तुमची संपत्ती कमी होणार नाही आहे, तर वाढणार आहे. हलकेपणा होणार आहे, मिळकत तुमची कमी नाही होणार, उलट वाढेल. आणि जी संपत्ती ज्याच्यात अहंकार नाही ती संपत्ती अतिशय मौल्यवान असते. आणि मग अशामुळे पुढे प्रगती होत जाते, भरभराट होते. आणि हे अतिशय विचार केला ना तर हे लॉजिकल विचार आहे. हे लॉजिकल तर्कशास्त्राच्या कसोटीवर घासून बघण्यासारखा हा मुद्दा आहे.
आणि अहंकार नेहमीच व्यवहारात काय आणि परमार्थात काय, अहंकार हा त्रासदायक असतो, तापदायक असतो. आणि जिथं तो असतो ना तिथे धुमश्न आहे. शेगडी, चूल, त्याच्यातला अग्नी कसा धुमसत राहतो, धड पेटतही नाही धड विजतही नाही, तसा हा अहंकार सारखा जर का तुमच्या मनात असेल तर धुमसत राहतो. तुमचंही भलं होत नाही आणि इतरांचंही होत नाही. इतरांबद्दल मग असूया, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, चुरस वाटायला लागते. आणि मग तुमचं स्थानच खाली खाली ढासळत जातं. आणि जिथे धुमश्न आहे तिथे अशांती आहे. शांतीच्या ठिकाणी धुमश्न नाही आहे, धुमश्न असलं की अशांत आहे. आणि जिथे अशांती आहे तिथे सुख कुठून असणार. अशांतस्य कुतः सुखम असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे हा अहंकार पूर्णपणाने जायला पाहिजे, विरायला पाहिजे. आता समर्थ म्हणतायत, तुला काळजी वाटते का, अजून माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही आहे, तुला असं वाटतंय ना मनात की यांना घेऊन काय करायचं आहे. अरे मला काही नको आहे, मला काही नको आहे. समर्थ लगेच त्याचं स्पष्टीकरण देतात. शिष्याच्या मनात काही शंका यायला नको, संदेह राहायला नको. समर्थ पुढच्या 33व्या ओवीमध्ये म्हणतायत, मजही ते काय करावे. तू जर का मला दिलंस हे सगळं, मजही ते काय करावे, परी तुझं पासून टाकवावे, तुवा टाकिले तरी न्यावे, तुझं समागमे. काय म्हणतात बघा, फार सखोल विचार आहे, फार सुंदर विचार आहे. मला नको आहे बरं का तुझ्या असं काही गैरसमज होत असेल की तू शेती, वाडी, धन, दौलत, तुझं बँकेचं काय ते आहे सगळं मला दिलंस तर मी काय घेऊन जाणार आहे का. मला ते काही नको आहे. मग म्हणून तर मी तुला सांगतोय टाकायला. पण तुला का सांगतोय, तुला टाकण्याची सवय लागायला पाहिजे, त्याग करण्याची तुला सवय लागायला पाहिजे. आणि तू जरी ते टाकलंस तरी तुला घेऊनच मी जाणार आहे ना, तुझं समागम आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शिष्याच्या या अशाश्वत ज्या संपणाऱ्या वस्तू आहेत त्या काही गुरूंना नको असतात बरं का. शिष्याकडून फक्त त्याचा त्याग घडावा एवढी तळमळ आहे. शिष्याकडनं त्याग घडावा हा हेतू आहे. आणि शिष्याने जर अशा अशाश्वताचा त्याग केला तर गुरु त्याला आपल्याबरोबर ईश्वरापर्यंत घेऊन जाणार आहेत. गुरूंचा काही फायदा आहे असं समजू नका बरं का. काही असतात ढोंगी गुरु, काही ढोंगी गुरु असतात, नाही असं नाही आहे. दांभिकपणाचा मुखवटा घालून तुमचं सगळं संपत्ती लुबाडणारे गुरु आहेत. पण इथे कोण बोलत आहे, समर्थ बोलत आहेत, खरे गुरु बोलत आहेत, सद्गुरू बोलत आहेत, ज्यांना शिष्याचं कल्याण व्हावं अशी मनापासनं तळमळ आहे असे समर्थ बोलत आहेत. आणि आता जिथे जायचं आहे ना आपल्याला, जिथपर्यंत जायचं आहे बघा ना, आपल्या व्यवहारात सुद्धा एखादा रस्ता ठाऊक नसतो, एखादा मार्ग माहिती नाही, एखाद्या गावाला जायचं आम्हाला रस्ताच माहिती नाही आहे. मग आम्ही काय करतो, कुणाला तरी विचारतो, जाणकाराचं मार्गदर्शन घेतो. पण इथला प्रवास आहे हा बाहेरचा प्रवासच नाही आहे, हा आतला प्रवास आहे, अंतर्मनाचा प्रवास आहे. त्यामुळे इथं काय करायचं आहे, जायचं कुठेही नाही, प्रत्यक्ष एक पाऊलसुद्धा टाकायचं नाही आहे. जायचे कुठे, देहबुद्धीकडनं आत्मबुद्धीकडे, इथल्या इथेच. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. त्यामुळे तो इथेच बसायचं आहे, इथेच हा सगळा त्याग करायचा आहे, बसल्या बसल्याच सगळं प्राप्त होणार आहे. म्हणजे हा प्रवास कुठे आहे, तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास करायचा आहे. या प्रक्रियेमध्ये कितीतरी गूढ सूक्ष्म अनुभव येतात, मात्र संत त्या अवस्थेतून ऑलरेडी गेलेले आहेत. आणि म्हणून ते बरोबर शिष्याला त्याच्यातल्या खाचा खोचा समजून सांगतात, त्यातल्या धोक्याच्या आणि मोक्याच्या जागाही समजावून सांगतात. आणि मग शिष्याचं कल्याण व्हावं हीच त्यांना तळमळ असते. पण मात्र शिष्याने सुद्धा 100% विश्वास ठेवायला पाहिजे. गुरुवचनावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर गुरु तुम्हाला अक्षरशः हाताल धरून तिथपर्यंत नेतील. पण जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत देहाशी संबंधित अहंकार जागे असतातच. अगदी मी बघा कसा सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला, हाही अहंकार असतो. किंवा मी सगळं सोडून दिलं, सगळ्याचा त्याग केला, हाही अहंकार आहेच. म्हणजे अहंकार असतोच. त्यामुळे एकदा का देहाच्या पलीकडची अवस्था अनुभवली की मग मात्र अहंकार गळून पडतो. देह आहे तोपर्यंत अहंकार आहे, पण देहाच्या पलीकडे जायचे कसं,
मनाने देहातीत, देह अतीत, अतीत म्हणजे पलीकडे, देहाच्या पलीकडे गेलं की अहंकार उरतच नाही. कशाचा अहंकार? मीपणाची जाणीवसुद्धा राहत नाही, मग तो गळून पडतो. देहाची जी सीमित स्थिती आहे ना, ती सगळी लय पावते आणि मग मी कसा होतो? अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. आता मी सीमित आहे ना, माझी एवढी एवढी उंची आहे, माझं एवढं एवढं वजन आहे, माझं हे नाव आहे, माझं हे रूप आहे, हे दिसतंय तुम्हाला. आणि म्हणूनच तुम्ही वेगळे आणि मी वेगळे, आपण भेदात राहतोय. पण ही सीमारेषा गळून गेली, ह्या बाउंड्रीज ज्या आहेत ना त्या संपून गेल्या की मी या विश्वाशी, या ब्रह्मांडाशी तदाकार होणार आहे. जो तुकाराम महाराजांना अनुभव आला, अणुरणिया थोकळा, मी केवढा आहे? अतिसूक्ष्म, अतिशय बारीक आहे, पण तुका आकाश आहे एवढा, तो आकाश आहे एवढा आहे. अशी व्यापकता आम्हाला येऊ शकते केव्हा? अहंकार गळेल तेव्हा. नाहीतरी या मर्यादा, ज्या सीमारेषा आपण घातल्या आहेत. कुदरत ने तो बख्शी थी तुम्हें एक ही धरती, तुमने कहीं भारत कहीं ईरान बनाया. तू हिंदू बने या न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. आपल्याला या माणूसपणाच्या सुद्धा मर्यादांच्या पलीकडे जायचं, सगळ्या जीवमात्रामध्ये तद्रूप व्हायचे. हे जमेल केव्हा? अहंकार गेला की खऱ्या अर्थाने पूर्ण निश्शेष व्हायला पाहिजे. थोडासुद्धा अहंकार शिल्लक राहता कामा नाही आहे. असा हा तापदायक जो अहंकार आहे ना, तो काढून टाकूया. एकदा ते स्वामित्व, ममत्व सोडलं की ते तत्व किती जेवढं मोठं असेल तेवढी मी मोठी होते. थेंब जेव्हा समुद्रात बुडतो तेव्हा तो समुद्रच होऊन जातो. मग ते थेंब बाहेर असतो तेव्हा तो एवढूसा असतो. तशीच मी आत्ता बाहेर आहे तोपर्यंत मला मर्यादा आहेत, काळाच्या स्थळाच्या मर्यादा आहेत. पण मी जर का त्याच्याशी तदाकार झाले तर मर्यादा रहित होते, मी व्यापक होऊन जाते. गगना आज हृदय मम विशाल झाले, त्यात पाहुनी गगन लाजले. असं विशाल व्हायचं आहे आपल्याला, असं व्यापक व्हायचं आहे. आणि म्हणून आता समर्थ पुढे सांगतायत, शिष्याला समजावून सांगतायत. हो, काय समर्थांची वाणी आहे, काय गोडवा आहे आणि काय आशय आहे. समर्थ म्हणतात, अरे भूषण भिक्षेचे सांडले आणि राजपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले सांग बापा. समर्थ म्हणताय, बघा ना, एखादा माणूस भीक मागून जगत असतो आणि त्यातच तो मोठेपणा मानतो. त्याला जर का राज्यपद प्राप्त झाले तर त्याचं काही नुकसान होतं का? नाही ना. तशीच आत्ता आपली स्थिती आहे. भीक मागतोय आपण, आपल्याला वस्तू पाहिजेत, आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला दृश्य गोष्टी पाहिजे, म्हणून आपण लाचार आहोत, दीन आहोत. उगीच एखाद्या पुढे आपण हात पसरतो. पसरू नका. तू किती वैभवशाली आहेत, किती साम्राज्य, केवढं मोठं या त्रैलोक्याचं साम्राज्य तुझ्याकडे, आणि तू कुणा पुढे हात पसरतोस? राजयाची कांता काय भीक मागे. अरे तू राजा आहेस, त्रिभुवन विहारी आहेस तू, आणि कुणाकडे भीक नाही मागायची. घरी कामधेनू पुढे थाक मागे अशी अवस्था झाली आहे. खरं वैभव आमच्याकडेच आहे, सगळ्यात मोठं वैभव माझ्याकडे आहे. आणि खरं तर ही आपलीच कहाणी सांगतायत बरं का समर्थ. जरी शिष्याला सांगतायत तो तरी ही कहाणी आपली, तुमची, माझीच आहे. जोपर्यंत जीव ह्या अशाश्वत आणि दृश्य वस्तूपासून सुखाची अपेक्षा करतो तोपर्यंत त्याची अवस्था भिकाऱ्यासारखीच असते. भीकच मागतोय आपण. आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे त्यातच त्याला मोठेपणा वाटतो. हे भीक मागून मागून कमावलेलं आहे ना, हा माझं मोठं घर, माझी गाडी, माझा बंगला, माझे नोकर चाकर, माझ्याकडे केवढं वैभव आहे, ह्याच्यात तुला मोठेपणा वाटतं? हे काहीच नाही आहे. तू ह्याच्यापेक्षा खरं तर मोठा आहेस, पण ह्या भिकारीपणा सोडून दे. आणि त्या मोठेपणा मानतो, पण एवढं करूनसुद्धा सुख काही आमच्या स्वाधीन नाही आहे. खूप मोठा बंगला, खूप मोठी गाडी, खूप मोठे नोकर चाकर, खायला प्यायला दूध दुभत धन धान्य भरपूर आहे, पण सुख आहे का? सुखच नाही आहे फक्त. त्यामुळे सुख काही त्याच्या स्वाधीन नसतं. आणि कारण काय आहे, ह्या सगळ्या वस्तू आहेत ना, ह्या नाशिवंत आहेत, त्या कुठे टिकणार आहेत? मग त्या ज्या टिकणाऱ्या नाही आहेत, अंतवत्तू फलंतेषां तद्भवत्यल्प मेधसां,
त्यामुळे सगळ्या वस्तू अशाश्वत आहेत आणि अशाश्वत वस्तूपासून आनंद मिळणार तो अशाश्वतच असणार आहे. फळ मिळणार ते तात्पुरतं फळ आहे, त्याच्यात तुम्ही आनंद मानताय पण ते खरं नाही आहे. जर का त्यांनी आपलं लक्ष ईश्वराकडे पूर्णपणाने वळवलं तर सुख त्याच्या स्वाधीन राहील, त्याच्या हातात सुख येईल आणि मग तो स्वतःच राजा बनेल, तो स्वतःच परमेश्वर बनेल. आणि मग जेवढ्या तुमच्या गरजा कमी तेवढी आनंदाची हमी. आचार्य तर आमचे म्हणतात कौपीनवंत खलु भाग्यवंत. गरजा कमी करा, अहंकार कमी करा, आपोआप तुम्ही सगळ्या त्रैलोक्याचे राजे व्हाल. त्यामुळे अशी करता येईल. आणि उपनिषदामध्ये तर अशाला म्हटलेलं आहे स्वराट. स्वराट म्हणजे स्वानंद साम्राज्याचा तो धनी होतो, स्वामी होतो, असा स्वराट आपल्याला व्हायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी, दृश्य गोष्टीत जे मन अडकले ते काढायचे, अहंकाराचा त्याग करायचा की सगळं आपलंच आहे. आता समर्थ म्हणतायत नाशिवंत तितुकेची देशी. तू काय दे, मला बाकीचं काही देऊ नको. नाशिवंत तितुकेची देशी तरी पद प्राप्त निश्चयेसी. तरी तुला निश्चितपणाने ते पद प्राप्त होईल. त्यामध्ये लालूच करीशी तरी स्वहित न घडे. बरोबर. समर्थ इतके उत्तम मानसशास्त्रज्ञ आहेत की ओळखलंय त्यांनी, माणसाचा स्वभाव ओळखलाय. पण मन इतक्या अनित्य गोष्टीमध्ये गुंतलेलं आहे आणि आपण तो त्याग करतो, तो सुद्धा दाखवण्यापुरता त्याग करतो. त्यामुळे त्या सगळ्यांचा त्याग झाला तर आत्मदर्शन घडतं. पण आम्ही सगळ्याचं नाही करत, आम्ही निम्माच करतो. ते सुद्धा, त्यांनी सुद्धा आमचा अहंकारच सुखावत जातो की बघा सद्गुरूंनी सांगितलं आणि मी घर दार बायका मुलं सगळं सोडलं. पण नाही सोडलं, सगळं नाही सोडलं, संपूर्ण त्याग झाला नाही तर मात्र काही आत्मकल्याण होणार नाही. तू लालूच करतोयस, त्याच्यातही लोभ आहे तुला. किती ओळखलं आहे ना. आपल्यालाही असंच वाटतं की मी सगळं सोडलं, काहीच सुटत नाही. खरं म्हटलं तर निम्म्या गोष्टी सोडल्या तरी निम्म्या ठेवतोच आम्ही, बऱ्याच गोष्टी आमच्या आहेतच. आणि काय आहे ते आपलं भांडं स्वच्छ व्हायला पाहिजे. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी आधी अंतःकरण स्वच्छ निर्मळ व्हायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे. कोणत्याही दृश्य म्हणा किंवा त्या अनित्य भौतिक गोष्टीबद्दल किंचितही वासना शिल्लक राहता कामा नये. वस्तू मी टाकीन पण माझा मुलगा फार प्रिय आहे हो मला, त्याच्याबद्दल सुद्धा वासना नको, काही वासनाच नको. थोडी जरी वासना उरली तरी तिथे प्रवेश नाही आहे, नो एंट्री आहे तिथे. आणि परमार्थ असाच आहे हो. दोन भाग असतात बरं का परमार्थामध्ये. एक असतो परवडणारा आणि एक असतो न परवडणारा. आम्ही काय करतो, परवडणारा परमार्थ करतो. म्हणजे काय आहे, एकादशी करा, उपास करा, काय केला, तीर्थयात्रा करा, केल्या, देवदर्शन, सत्यनारायण, हा होम, तो यज्ञ, ग्रंथवाचन, श्रवण, कीर्तन, प्रवचन, हे सगळं केलं. हे आम्हाला जमतंय, आमच्याही मनाला बरं वाटतं की आम्ही काहीतरी करतो बरं का परमार्थामध्ये. पण दुसरा आहे तो न परवडणारा आहे. आणि त्यामुळे न परवडणाऱ्या ह्याच्यामध्ये ममत्वाचा त्याग ही न परवडणारी गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. ममत्व टाकता येत नाही, वस्तू टाकता येतील पण ममत्व टाकता येत नाही. आणि म्हणूनच सर्वसामान्य लोक ह्या परवडणारा परमार्थ करतात. काशीला जातात, ऋषिकेशला जातात, विश्वेश्वर, अजून कुठे वैष्णोदेवी, कुठे 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 जातात आणि म्हणतात की बघा आम्ही किती धार्मिक, आम्ही किती परमार्थी आहोत. काही नाही, हे दिखाऊ आहे आणि हे परवडतंय म्हणून तुम्ही करताय. पण ममत्वाचा त्याग करायला सांगितलं तर ते नाही आम्हाला परवडत. त्यामुळे खरा जो सावध आहे, जो दक्ष आहे, जो स्वतःला सावरतो त्याला हे सगळं जमू शकतं. अवघड नाही आहे, अगदीच काही कठीण नाही आहे. पण जो गाफील आहे, बेसावध आहे, त्याच्यासाठी या कर्मकांडाच्या पायऱ्या म्हणजे घसरगुंडीच असते. त्याच्यात तुम्ही काय क्षणभंगूर असं समाधान मिळवा की आम्ही इतके देवदर्शन केलं, इतके अभिषेक केले, इतके जपमाळा केल्या. हे तुम्हाला बरं वाटण्यासाठी ठीक आहे, पण तो खरा नाही आहे, तो त्याग नाही आहे. ममत्वाचा त्याग हाच खरा त्याग आहे. सावध साक्षेपी दक्ष तया तत्काळची मोक्ष, त्याला लगेच मोक्ष मिळेल अशी खरं तर परमार्थाची मांडणी आहे. जमत नाही ना. पण
आता ह्या नाशिवंत गोष्टीत दे म्हणतायत समर्थ. नाशिवंत गोष्टीमध्ये सगळ्यात माझं ममत्व कशावर आहे सांगू का? देहावर आहे. माझा देह मला अतिशय प्रिय आहे. आणि नाशिवंत म्हणजे नुसतंच काही मरण वगैरे नाही आहे, तर आपल्यापासून जे जे दूर जाणार आहे ते सगळं नाशिवंतच आहे. आपली मुलं नाही का शिक्षणासाठी, नोकरीसाठी आम्हाला प्रिय खूप आहेत हो, पण जातात ना, परगावी जातात, परदेशी जातात आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी जायलाच लागतं. पण त्यांचं सगळं करायचं, प्रेमाने करायचं, आस्थेने करायचं, कौतुकाने करायचं, पण त्याचं ममत्व ठेवायचं नाही. त्यांच्या अडचणीला आपण जायचं, त्यामुळे असा विचार करायचा, सगळी मदत त्यांना करायची, परंतु त्याच्यामध्ये गुंतायचं नाही आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मोकळा पाय पाहिजे, दिसतोय आजूबाजूला गुंता, पण असा काढून मी असा ठेवू शकते पाय, इतकं अलिप्तपणाने डिटॅच वागता यायला पाहिजे. मदत करायची बरं का, म्हणजे वृक्षपणाने नाही. त्यांच्या अडचणीच्या वेळेस, त्यांचे आजारपणं असतील तर त्याच्या वेळेस जरूर मदत करायची आहे, पूर्ण काळजी घ्यायची आहे. किंवा एखादं त्यांना अगदी मोठं यश मिळालं तर पूर्ण शाबासकी द्यायची आहे. कधी त्यांना खचले, अपयश आलं तर त्यांना दिलासा द्यायचा आहे, प्रेम करायचं आहे. हे सगळं मनापासून करायचं आहे, पण फक्त अडकायचं नाही. हेच नेमकं जमत नाही ना. आणि आपल्याला वाटतं काळजी करणं म्हणजे प्रेम करणं. खरं काळजी हा कधीच कर्तव्याचा भाग असूच शकत नाही आहे. त्यामुळे काळजीच्याही पलीकडे जायचं, उगीच काळजी करायची नाही आहे. आणि आपण काळजी का करतो तर आपल्याला वाटतं की त्याचं प्रारब्ध आपण घडवणार आहोत, हाही अहंकारच आहे. खरं तर प्रारब्ध घडवणारे आपण कोणी नाही आहे. जो तो ज्याच्या त्याच्या नशिबाने त्याला जसं मिळेल तसं तो प्राप्त करत असतो. सुख असू दे, दुःख असू दे, रोग असू दे, व्याधी असू दे, आजारपण असू दे किंवा यश कीर्ती असू दे. त्यामुळे प्रत्येकाने आपलं कर्तव्य जबाबदारीने करायचं आहे. पण काळजी न करणारा मनुष्य लोकांना बेजबाबदार किंवा वृक्ष वाटतो. पण त्याच्या उलट सारखी काळजी करणारी, सतत रडणारी आई किती प्रेमळ वाटते. असं नसतं बरं का, असं नसतं. त्यामुळे तो कर्तव्यदक्ष आहे हा भ्रम आहे आपला. आणि मन कसं पाहिजे, जितकं शांत, जितकं प्रसन्न असेल तेवढं ते परमार्थाला पोषक असतं. त्याच्यातल्या काळज्या, चिंता काढूनच टाका. शांत स्थिर मनाने परमार्थाची साधना अतिशय उत्तम प्रकारे होते. त्याच्यासाठी उगीच काळजी करायची नाही, उगीच चिंता करायची नाही. त्याच्याबद्दल चर्चा, त्याचा रवंथ, माझा मुलगा असा, माझी मुलगी तशी, माझा जावई असा, माझी सून तशी, फार चर्चा नको, फार अभिमान नकोच. कौतुक करा, जरूर कौतुक करायचं आहे, त्याच्यात अडकायचं नाही आहे, त्याचं रवंथ करत बसायचं नाही आहे. आणि सगळं थांबवलं पाहिजे. आणि मग तोच वेळ नामस्मरणाला द्या, योग साधनेला द्या. आत्मानात्म विचाराला दिला तर मग परमार्थशास्त्राच्या चिंतनाला वेळ मिळेल ना. हे तर निश्चितच आहे. वेळ तर वाया जाणारच नाही, उलट सत्कारणी लागेल. आणि त्याच्यासाठी वेळेचं नियोजनसुद्धा करायला पाहिजे. हे वेळेचं नियोजन कसं करायचं तेही आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आता आपण म्हणतो आहे की ममत्व टाकून द्यायचं आहे. त्याग कशाचा करायचा आहे? ममत्वाचा त्याग करायचा आहे. मी एवढा संसार केला, मी होते म्हणून असं घर चाललं नाही. तू असलीस किंवा नसलीस तरी त्यांनी काहीही फरक पडत नाही. ऋते पित्वा न भविष्यन्ति सर्वे ये वस्थिता प्रत्यनीकेषु योधाः. अर्जुनाला सुद्धा म्हटलंय ना, तू असलास काय आणि नसलास काय, या योद्ध्यांना मी आधीच मारलेलं आहे. तू फक्त निमित्त मात्रम भवसव्य साचित. खरंच आहे, भगवंतानी त्यांना फर्स्ट हँड मारलेलंच आहे. त्यांचं जेवढं प्रारब्ध आहे तेवढं ते लढले, तेवढे ते संपले. फर्स्ट हँड मारलेले. आता अर्जुन ते मारणार आहे ते सेकंड हँड आहे. किंवा तुकाराम महाराज हेच वेगळ्या शब्दामध्ये म्हणतात. तुकाराम महाराज सांगतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, मी म्हणून व्यर्थ गेला. अरे माणसा, तुला नुसतं निमित्त म्हणून केलं होतं. या संसारामध्ये तुला पाठवलं होतं की या 4 लोकांची तू काळजी घे. पण तू मी केलं म्हणत वाया गेलास की. त्यामुळे ह्या सगळ्या आपण इन्स्ट्रुमेंट आहोत, आपण टूल आहोत.
आपण केवळ साधन आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. आपलं कर्तव्य करायचं आणि बाजूला व्हायचं, कशात अडकायचं नाही, गुंतायचं नाही, मी करायचंच नाही आहे. त्यामुळे हा प्रपंच आपला नाही आहे, हा प्रपंच परमेश्वराचाच आहे. त्यात तो बघेल ना, तुम्ही काळजी तरी कशाला करता. सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं. आणि खरं म्हटलं ना तर जसं घडायचं असतं तसं घडतच असतं. तुम्ही काय त्याची चिंता केलीत काय, त्याच्यात ढवळाढवळ केलीत काय किंवा नाही केली काय, ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडतच असतात. मी फक्त त्याचं माध्यम हे लक्षात ठेवायचं. आणि असं लक्षात ठेवलं की मन आपोआप मोकळं राहतं, व्यस्त किंवा व्यग्र राहत नाही. आणि मग अशा मनाला चांगल्या कार्यासाठी वापरता येतं. चांगलं कार्य कुठलं आहे? जे चिरंतन आहे, जे टिकणारं आहे, जे परमेश्वरासाठी आहे. अशा कार्यासाठी मन मग मोकळं राहतं. आणि मग अशा मनाला मोकळीक मिळते, स्वातंत्र्य मिळतं. नाहीतर मग ते मन प्रपंचातच अडकून पडतं. आणि खरं आहे सांगू का, अशा समस्यांनी भरलेल्या जीवनालाच प्रपंच म्हणतात. असा प्रपंच मात्र त्या परमार्थाच्या आड येतो. प्रपंच करा, उत्तम करा, कर्तव्य तत्परतेने करा, पण त्याच्यात अडकायचं नाही. आणि असा न अडकता प्रपंच केला तर तो परमार्थाला बाधक ठरत नाही, उलट कधीकधी पूरक ठरतो. जसं एकनाथ महाराजांनी प्रपंच केला पण तो परमार्थाला पूरक ठरला, उपयोगी ठरला. आणि एक लक्षातच घ्यायला पाहिजे, अगदी आपलीच मुलं, आपलेच पती पत्नी ही नाती, आपलेच आईवडील, आपलेच भाऊ बहीण असले तरी कुणाचंही प्रारब्ध मला घडवता येणार नाही, एवढाच विचार मनात ठेवायचा. मदत करायची, जिथे जिथे सहाय्य लागेल तिथे जायचं. पण त्यांचं प्रारब्ध किंवा आपलंही प्रारब्ध घडवणं आपल्या हातात नाही आहे. मी निमित्त आहे अशी भावना जर का टिकली तर आपोआप अहंकार कमी होतो. आणि मग परमार्थाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू होते. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं, एवढ्या सगळ्या या श्लोकाचं सारांश सांगायचा झाला तर ममत्व टाकणं हा सगळ्यावरचा एक मोठा छान उपाय आहे. आता हे सगळं समर्थ शिष्याला सांगतात. पटलं शिष्याला, तुम्हालाही पटलं, मलाही पटलं, बरोबर आहे समर्थाने सांगितलेलं. पण शिष्य काय म्हणतोय? शिष्यसुद्धा हुशार आहे बरं का, विचक्षण असा श्रोता आहे. मग तो शिष्य म्हणतो, बघा काय म्हणतोय बघूया, आधी ओवी वाचूया. तो शिष्य म्हणे जिदी धले, तो शिष्य म्हणे जिदी धले, स्वामी म्हणती पद लाधले, आता तू आपुले मानू नको काही. काय म्हणतोय शिष्य? तुम्ही म्हणताय ना ममत्व टाकायचं, स्वामित्व सोडायचं, दिलं, सगळं तुम्हाला देऊन टाकलं. शिष्य म्हणतोय सगळं दिलं, प्रत्यक्ष काही झालेलं नाही आहे बरं का, पण प्रत्यक्ष व्यवहार करायचाच नाही. शिष्य म्हणतोय सगळं तुम्हाला दिलं, स्वामी सगळं दिलं तुम्हाला. मग स्वामी काही कमी आहेत का? स्वामी म्हणतायत बरं मग तुला पद लाभलं, या परमपदापर्यंत तुला पोचायचं होतं ते लाभलं, तू मला दिलं आणि मी तुला दिलं, झालं ना. आता तू आपुले काही मानू नको, आता तुझं काहीच नाही राहिलं, तू मला दिलंस, मी तुला दिलं, झालं, सगळं झालं. आता बघा ना, खरं झालं का काही? हे फक्त बोलण्याचीच भाषा झाली. वासना संपूर्ण मिटायला पाहिजे. वासना पूर्ण गेली की विरक्ती आहे आणि निजपदाची प्राप्ती झाली म्हणजे अपरोक्षानुभूती आहे. शब्द तरी किती गोड आहे. अक्ष म्हणजे डोळे बरं का, अक्ष म्हणजे डोळे, पर अक्ष म्हणजे डोळ्याच्या पलीकडे. मला आता दिसत नाही आहे त्या खोलीत काय चाललंय किंवा या घराच्या बाहेर काय चाललंय, डेक्कनवरती आत्ता काय चाललंय मला आत्ता माहीत नाही, ते परोक्ष आहे. पण त्याला परत दुसरा नकार आहे, अपरोक्ष म्हणजे माझ्या प्रत्यक्ष समोर. निजपदाची प्राप्ती ही अपरोक्षाची अनुभूती आहे. आणि ही दोन्ही त्या आत्मानंदाची दोन अंग आहेत, आत्मदर्शनाची. आणि ही दोन्ही बरोबरच येतात. म्हणजे बघा ना, एक विरक्ती, एक वैराग्य आणि एक अभ्यास, एक काढून टाकणं आहे आणि एक रुजवणं आहे. त्यामुळे निजपदाची प्राप्ती झाल्यानंतर जगातल्या कुठल्याही वस्तूबद्दल ममत्व राहत नाही. माझं 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 काही राहत नाही. म्हणजे दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत. तुमचं ममत्व गेलं की निजपदाची प्राप्ती होईल, पण त्याच्या उलट निजपदाची प्राप्ती झाली की ममत्व उरणारच नाही. आता काय घडलं इथे? खरं म्हटलं तर हा गुरु शिष्यांचा खटकेबाज संवाद आहे बरं का.
यांनी म्हटलं की तुम्हाला सगळं दिलं आणि गुरु म्हणतात की तुला निजपद प्राप्त झालं. वास्तविक अजून शिष्याला काही मिळालेलं नाही आहे आणि शिष्याने पण अजून तसं काही दिलेलं नाही आहे. मनाने म्हणतोय तो, पण शिष्य कसा आहे, शहाणा आहे, विवेकी आहे, तो भ्रमाने वेढलेला नाही आहे. त्यामुळे आपली कुठे गफलत होते हे त्यांनी बरोबर ओळखलेलं आहे. चूक कुठे होते ती कळली ना की मग दुरुस्त करता येते. आणि शिष्य जर का श्रद्धावान असेल, नम्र असेल, विनयशील असेल तर तो गुरुच्या म्हणण्याचा गर्भित अर्थ चटकन त्याच्या ध्यानात येतो. गुरुस्तु मौनम व्याख्यानम असंही म्हटलेलं आहे. गुरुने काही न बोलता सुद्धा सगळं त्याला आशय जाणता येतो. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. पण जेव्हा ती वेवलेन जुळेल तेव्हा या हृदयाच्या ताऱ्या एकमेकांशी जुळल्या की सुंदर संगीत तयार होतं. मग शब्दांची सुद्धा गरज पडत नाही. मग आता शिष्य इथे काय म्हणतोय, शब्दांनीच सगळे ते नाशिवंत त्यांनी गुरूंना देऊन टाकलेले आणि गुरुनी देखील ते परमपद शब्दांनीच त्या शिष्याला देऊन टाकलेलं आहे. प्रत्यक्ष काही झालेलं नाही आहे, देवाण नाही आणि घेवाण नाही, काहीच झालं नाही आहे. म्हणजे असं म्हणतात ना, बोलाचीच कडी बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे, केलं काहीच नाही. अशा अन्नाने तृप्ती येईल का? नाही येत अहो. आता हे सगळं बोलणं चाललंय, गुरु शिष्यांचा संवाद खटकेबाज आहे. एकमेकाला अगदी बरोबर ते उत्तरं देतात, प्रश्नोत्तरं चाललेली आहेत. आता पुढे गुरु काय म्हणतात, इतुके स्वामी बोलिले, आज्ञा घेऊन निघाले, तव शिष्य विनविले विनीत होऊनी. झालं ना आता तुझं काम शिष्या, तू मला दिलं मी तुला दिलं, झालं ना, ओके असं म्हणून गुरु निघाले. पण शिष्य हुशार आहे, शहाणा आहे. तो म्हणतो थांबावं जरा, विनीत होणे. अतिशय विनयशीलतेने नम्रतेने नमस्कार करून लोटांगण घालून तो गुरूंना थांबायला सांगतोय. बघा हां, आता ही जी स्वरूपानुभूतीची जी साधना असते ना, त्या दृष्टीने स्वामी आता जायला निघालेले आहेत. त्याला विशेष अर्थ आहे बरं का. स्वामी निघाले त्याला अर्थ आहे. शिष्याला जोपर्यंत त्या दृश्याचं प्रेम असतं तोवर तो बहिर्मुख असतो. जोपर्यंत दृश्याविषयी आसक्ती आहे तोपर्यंत त्याचं सगळं तो बाहेरच बघतो. हेच डोळे आहेत, हे सगळं बाहेरचं बघतात. पण ह्याच डोळ्यांना आत वळवता येतं. परांची खाणी व्यतृण स्वयंभू, कठोपनिषदामध्ये वाक्य आहे. या खाणी आहेत, ही सगळी भोकं आहेत आणि हे सगळे बाहेरचं बघतात, बाहेरचं ऐकतात, बाहेरचा स्वाद घेतात, बाहेरचा स्पर्श आहे. आत वळतात माहितीच नाही आहे. आता त्या शिष्याला दृश्याचं प्रेम होतं तोपर्यंत तो बहिर्मुख होता आणि तोपर्यंत त्याला बाहेरून मार्गदर्शनाची गरज होती. आपल्यालाही वाटतं ना, कुठेतरी जायचं आहे म्हणजे कुणाला तरी रस्ता विचारू, मग ते असं दाखवतील, इकडे वळा, तिकडे डाव्या हाताला वळा, सरळ जा. असा नसतो मार्ग, असा नसतोच. मुळी शिष्याला आधी अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि मग जेव्हा तो अंतर्मुख होतो तेव्हा बाहेरच्या गुरूंची सुद्धा गरज वाटत नाही. हृदयस्थ परमेश्वर त्याला बरोबर निश्चित आणि स्पष्ट असं मार्गदर्शन करत असतो आणि मग त्या बाह्य मार्गदर्शनाची गरजच उरत नाही. आणि मग हे ध्यानात आणून गुरुजी मुद्दामच म्हणतात, मी जातो आता, मी जातो म्हणजे तू आता आतल्या गुरुचं मार्गदर्शन घे असं म्हणतात. पण शिष्य असा आहे की शिष्याला ह्या गुरूंचा, सद्गुरूंचा सहवास अजून थोडा हवा आहे आणि म्हणून तो नम्रपणाने विनीत होऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना म्हणतोय थांबा थोडं. पण गुरूंनी जो सूचक इशारा दिलाय ना तो तितकाच मोलाचा आहे आणि खरंच आहे. मने बाहेरचं जग कितीही आपल्याला सांगतं, बाहेर पुष्कळ चांगले सुद्धा गुरु आहेत बरं का, पण त्यांनी कितीही सांगितलं तरी आपलं मन जोपर्यंत त्याला रिस्पॉन्ड करत नाही, प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे. आणि असं म्हटलंच आहे, आपणच आपल्याला खरं तर शिकवायचं असतं. मने मनाला शिकवित जावे, मन शांतीचे सुख सेवावे, हृदयी श्री गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता. आपलं आपल्याला आधी कळायला पाहिजे. गुरु सांगतील, गुरु मार्ग दाखवतील, पण तो मार्ग बाहेरचा नाही आहे, तो आतला मार्ग आहे, तो आचरायचा आहे. कुणी? आपणच आपल्याच मनाने आपल्याच मनाला शिकवायचं आहे.
आणि म्हणून हा जो मार्ग आहे, जो अंतरयात्रा आहे, बाहेरची यात्रा नाही आहे, अंतरयात्रा आहे, अंतरंगातली यात्रा आहे. आणि आता याचा समारोप करताना समर्थ काय म्हणतात, आता पुढील ये समासी संवाद होईल उभयतांसी. आता हे फक्त सुरुवात झाली, म्हणजे पहिलं बीज टाकलेलं आहे. आता खरा संवाद पुढच्या समासामध्ये माया निरूपण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि तेणे स्वानंद सिंधूसी भरिते दाटे बळे. आणि तो संवाद ऐकता ऐकताच तो संवाद त्या दोघांमध्ये चाललाय बरं का, गुरु शिष्यामध्ये. आपण त्याच्यामध्ये ॲक्टिवली पार्ट घेत नाही आहोत, आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही आहोत, सहभाग घेत नाही आहोत, पण तरीसुद्धा खात्री आहे की तुमचा स्वानंद सिंधू उचंबळेल. बघा, ज्या दोन व्यक्तीमध्ये हा संवाद चालला आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये काही वेगळी विशेष भावना उदय पावते. आणि पण तो संवाद श्रवण करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये त्याच प्रकारच्या भावना निर्माण करणं हे श्रवणाचं केवढं सामर्थ्य आहे. संवाद चाललाय गुरु शिष्यामध्ये, आम्ही त्याच्यात कुठेच इन्व्हॉल्व नाही आहोत, पण तरीसुद्धा त्यांचा संवाद ऐकताना आमच्या स्वानंद सिंधूला अगदी भरती येते. हा समुद्राच्या लाटा उचंबळत आहेत. खरंच आहे नाही का? आपल्याला सुद्धा आता पुढच्या समासाची उत्सुकता वाटते, जिज्ञासा वाटते. एवढंच आत्ता फक्त ही पार्श्वभूमी आणि तो गुरुशिष्य संवाद एवढंच आपण पाहिलं, पण ह्या आत्मारामाने आपल्याला खेचून घेतलेलं आहे, आकर्षून घेतलेलं आहे. आणि पुढे काय होईल अशी सतत उत्सुकता वाटते आहे. आणि समारोप करताना समर्थ म्हणतायत, इति श्री आत्माराम, इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम ऐका सावध वर्म सांगिजेल पुढे. हा ग्रंथ कुठला चाललाय सांगतायत, आठवण करून देत आहेत. आत्माराम ग्रंथ आहे. रामदासी पूर्ण काम ऐका सावध वर्म. आता पुढच्या भागामध्ये वर्म सांगणार आहेत. कीवर्ड म्हणतो ना आपण, त्याच्यातला अगदी परवलीचा शब्द समर्थ सांगतील आणि ते तुम्हाला कळेल जर का तुम्ही या संवादाशी, या सद्गुरूंच्या वचनाशी तद्रूप झालात, एकरूप झालात. श्रद्धा असेल, निष्ठा असेल, भाव असेल तर निश्चितपणे आपल्यालाही हे सगळं कळणार आहे. आता इथे या आत्मारामाचा पहिला समास पूर्ण झाला आहे. ईश्वर काय आहे? ईश्वराच्या म्हणजे सगळ्याच त्या भक्तांची इच्छा पूर्ण करणारे असे सद्गुरू आहेत. आणि आता ह्याच्यानंतर ते काहीतरी रहस्य सांगणार आहेत. वर्म म्हटलेलं आहे, भगवद्गीता गुह्य म्हणते, इथे वर्म म्हटलेलं आहे. बघा ना, हे रोज दिसणारं आम्हाला विश्व आहे, नित्य परिचयाचं आहे. तोच रस्ता आहे, तीच दुकानं आहे, तीच माणसं रोज दिसतात. हे सगळं नित्य परिचयाचं आहे. पण ह्या नित्य परिचयाच्या रोज भेटणाऱ्या विश्वाला सुद्धा एक अदृश्य अंग आहे. लक्षात घ्या, गूढ रहस्यमय अशी एक बाजू आहे. आणि हे अतींद्रिय अध्यात्म कसं आहे ते मूलतःच मोठं गूढ आहे. हे सोपं नाही आहे बरं का. गणितासारखी याची नुसती ठराविक उत्तरं नाही आहेत, 2 आणि 2 बरोबर 4 अशी उत्तरं नाही आहेत. जायचे शेवटी एकाच ठिकाणी, पण मार्ग भिन्न आहेत. यांचा मार्ग भिन्न, त्यांचा वेगळा, त्यांचा वेगळा, यांचा वेगळा, तुमचा वेगळा आणि माझा वेगळा. त्यामुळे भिन्न मार्गाने जाऊन पोचायचं एका स्टेशनपर्यंत. मग या गूढ अध्यात्माचं रहस्य समर्थांनी आपल्याला किती शक्य तितक्या सोप्या, सुलभ, सहज, सुगम भाषेमध्ये सांगितलेलं आहे. समर्थ काय किंवा अगदी माऊली काय, सगळेच तुकाराम महाराज काय, सगळ्यांनीच सांगितले. मात्र आपली जबाबदारी एवढीच आहे की त्याचा थोडा तरी अभ्यास केला पाहिजे, त्याची गोडी लागली पाहिजे. आणि एकदा का गोडी लागली ना की पुढचा मार्ग आपोआप सुगम होत जातो, सुकर होत जातो. कारण गोडी लागली की उत्सुकता वाढते, उत्सुकता वाढली की त्याच्या पुढच्या भागात काय आहे ह्याची जिज्ञासा वाढते. आणि सद्गुरू वचनावर जर का विश्वास असेल तर श्रद्धा बळावते. श्रद्धा बळावली की विवेक जागा होतो. आणि विवेक जागा झाला की मग आत्मानात्म विवेक जेव्हा रुजतो तेव्हा मग सार काय, असार काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, योग्य काय, अयोग्य काय, त्याज्य काय आणि घ्यायचं काय, ग्राह्य काय,
हे सगळं आपोआप कळायला लागतं आणि मग खरंच डोळे उघडतात. सद्गुरूंनी अंजन घातल्यावर आमचे डोळे खाडकन उघडतात आणि मग आम्हाला कळायला लागतं की अरे याच्यातलं काहीच तर माझ्याबरोबर येणार नाही आहे. मग मला काय बरोबर न्यायचं आहे, जे टिकणार आहे त्याचेच जास्त मी त्याच्या घेतला पाहिजे, त्याचा ध्यास घेतला पाहिजे. मग टिकणारं आहे ते फक्त आत्मतत्व टिकणार आहे आणि त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त वेळ देता यायला पाहिजे. मग अशी आपण वेळाबद्दल बोलता बोलता थोडंसं एक राहिलं होतं 2 गोष्टी. वेळ 2 प्रकारचा असतो बरं का. आता थोडक्यात अगदी शेवट समारोपच करताना थोडं सांगते की 2 प्रकारचे वेळ असतात. एक असतो तो शारीरिक वेळ असतो आणि एक असतो तो मानसिक वेळ असतो. बघा ना, आपण शरीराने कितीतरी कामं करत असतो. अगदी रोजच्या स्वयंपाकघरातली कामं असेल, बसचा प्रवास असेल, लोकलचा प्रवास असेल किंवा चालणं असेल, हे शरीर काम करत असतं. पण तिथे मनाची फारशी गरज नसते. लोकलमधनं जाताना तुम्हाला फार एकाग्रतेची गरज नसते. चाललेलं आहे, काम चाललेलं आहे, तुम्हाला गाडी मिळाली, आता तासभर त्या लोकलमधनं प्रवास करायचा आहे किंवा बस असेल, काही असेल किंवा तुमच्या कारमधनं असेल. हा प्रवास करताना मनाची फारशी गरज नसते. तो वेळ या आत्मचिंतनात लावायचा आहे. आणि मनाचा जो वेळ असतो तो कसा असतो, तिथे मात्र थोडी एकाग्रता लागते. समजा आपण अभ्यास करतोय, काही ग्रंथ वाचन करतोय, तिथे बाकीचे विचार नाही चालत, पण तरीसुद्धा एक सबकॉन्शियस माइंडमध्ये हा विचार चालूच असतो. आणि हे सगळं म्हणून तर प्रपंच उपाधी न सांडता, प्रपंच टाकायचा नाही, हे सोडून कुठेतरी वैराग्य धारण करून कुठेतरी हिमालयात वगैरे जायचं नाही आहे. कसा करायचा आहे परमार्थ, प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होये. जीवन सार्थक करायचे विचाराने, स्मरणाने. सतत आपल्याला काहीतरी करत राहायचं आहे आणि हा अनाठाई जाणारा जो वेळ आहे तो वाचवायचा आहे. आणि त्याच्यातनं करायचं आहे काय, तर वेदांताचं चिंतन घडायला पाहिजे, शास्त्र अभ्यास व्हायला पाहिजे, नामस्मरण घडायला पाहिजे. आणि तर आपण त्या ईश्वराच्या अधिकाधिक जवळ 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 जाऊ आणि कधीतरी त्या निजपदाला, त्या परमपदापर्यंत प्राप्त होऊ. अशीच आपण त्या समर्थांकडे, प्रभू रामचंद्रांकडे विनंती करूया आणि त्यांचाच आशीर्वाद मागूया. आणि शेवटच्या 2 ओव्या ज्या आहेत, ज्या आपण नेहमी आत्मारामाच्या शेवटी म्हणतो, त्या म्हणूया आणि समारोप करूया. मन हे श्रीराम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा. पाहून या डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम.